नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक बारामतीकरांच्या उरावरती आपण बिबट सफारी लादल्याबद्दल आणि आमच्या बारामतीकरांच्या उरावरती बिबट्या सोडल्याबद्दल आपले दोनच पाय धरून सरकारकडे, परंतु अजितदादांनी बारामतीकडे बिबट सफारीचा प्रस्ताव मांडला होता, त्याला मंजुरी मिळाली आणि लवकरच त्या ठिकाणी बारामतीमध्ये बिबट सफारी सुरू होईल. शरद सोनवणे नाईक आपल्यासाठी आमच्या बारामतीकरांच्या वतीनं एक लावणी सादर. लावणीचे बोल आहेत, फड सांभाळ तुऱ्याला ग आला. गणेश नाईक, फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुम्ही आमच्या उसाला आणि आम्हाला लावला बिबट्या. तुम्ही आमच्या उसाला आणि आम्हाला लावला बिबट्या. गणेशजी नाईक, काय गरज होती हो, काय गरज होती? वन्यजीव संरक्षण कायदा 1972 काय सांगतो? जिथं कुठलाच बिबट्याचा अधिवास नसताना, जिथं कुठलाही डोंगर नसताना, जिथं कुठलाच पाण्याचा स्रोत नसताना, अरे जिथं कुठलंही नैसर्गिक जंगल नसताना आपण काय करताय? बारामती सारख्या ठिकाणी जिथं माणसांना 42 गावामध्ये प्यायला पाणी नाही, तिथं बिबट सफारी चालू करताय. कशासाठी, कुणासाठी आणि का, आणि कुणाला शासनाचा पैसा लुबाडण्यासाठी? याचं उत्तर जनतेला हवंय. गणेशजी नाईक गेली 5-6 महिने झाली आणि त्याच्या आधीपासून 1.5-2 वर्ष झाली आमच्या या खंडस गावामध्ये आणि खंडस गावाच्या आजूबाजूच्या गावामध्ये बारामती तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय. काय केले? ज्या वेळेसपासून तुमच्या डोक्यामध्ये बिबट सफारीची सुपीक कल्पना आली तेव्हापासूनच आमच्या बारामतीमध्ये आम्हाला बिबट्या दिसू लागला. नाहीतर पिढ्यानपिढ्या आमच्या कुणीच आजपर्यंत बिबट्या या ठिकाणी बघितला नव्हताच. अचानक बिबट्या आला कुठून याचा आम्हाला संशय येतो. आमच्या इथं बिबट्या आणून सोडला का काय असा आमचा संशय असतानाच हा बिबट्या काय करतोय तर अनेक त्याने शेरडा फाडल्या, बोकडं फाडली, अनेक गुराढोरांवरती हल्ला केला. आम्ही शेतकऱ्यांनी, आमच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींनी रानामध्ये जायचं कसं, काम करायचं कसं, रात्री अपरात्री आम्ही मोटरा चालू करायला जायचं कसं, हा आमच्याकडे आता मोठा प्रश्न पडलाय. अरे इथून काही मीटर अंतरावरती जिल्हा परिषद जाधव वस्तीतील शाळा असताना, तिथं लहान लहान आमची पोरं शिकत असताना आणि त्याच शाळेच्या भोवतणी जर का बिबट्याचा वावर असताना आम्ही आमची पोरं शाळेमध्ये सोडायची कशी, याचंही उत्तर आम्हाला पाहिजे. तुमची मोठमोठी पुढाऱ्यांची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतील, पण आमच्या गरीब पोरांचं काय, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. ह्या पोरांचं तर बालपण अगदी दहशतीखाली झालंय. या पोरांचं तर बालपण अगदी दहशतीखाली गेलंय. कारण अगदी घरातनं पाऊल जरी बाहेर टाकला तर बिबट्याची आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे. तुमचे वन अधिकारी काय करतायत? तुमचे वन अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये? गेल्या महिन्यात हा चौकोनी पिंजरा टाकलाय, पण षटकोनी अधिकारी तुमचा इकडे आलेला नाही. विचारलं असता म्हणतात की आम्हाला बक्ष दिलं नाही. वन अधिकाऱ्यांना या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये बक्ष ठेवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे का वन विभागाची आहे? वनमंत्री गणेशजी नाईक यांना माझी विनंती आहे की गणेशजी नाईक, आपले वन अधिकारी म्हणतायत की आम्हाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यासाठी बक्ष नाही. बिबट्या आला ना माग, पिंजरा पडलाय. तुमचे अधिकारी म्हणतायत की आम्हाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यासाठी बक्ष नाही. आमच्या गावाच्या लोकांना तर बिबट्या पकडायचं, पण पुढे काय यायचं नाही, काय करायचं नाही. आणि तिसरं म्हणजे शेतकरी कर्जमाफी होत नाही. आमच्या शेतकऱ्यावरती कर्ज आहे. म्हणून मी आता या तीनही प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी काय करतोय, या पिंजऱ्यामध्ये बसतोय. कारण बिबट्याने यावं आणि माझ्यावरती हल्ला करावा. जर बिबट्याने माझ्यावरती हल्ला केला आणि माझी शिकार झाली तर माझ्या कुटुंबाला तुमच्या सरकारकडून 25 लाख रुपये मिळतील. माझी एकट्याची शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी होईल, बरोबर का? आणि त्याच्यानंतर गावाला सुद्धा बिबट्यापासून संरक्षण मिळेल आणि वन विभागाला जिथं बक्ष नाही त्याला बक्ष मिळेल. म्हणून गणेशजी नाईक, अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या शेतकऱ्यांचा टाहो लक्षात घ्या आणि योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्या. ही बारामतीमधली पहिली बिबट सफारी रद्द करा आणि बारामतीमध्ये जो कुत्र्यासारखा मोकाट बिबट्या फिरतोय त्याला जेरबंद करा आणि योग्य त्या ठिकाणी पोचवा. जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, यांना मी विनंती करतो की ताबडतोब आपण याच्यावरती, या संबंधित यंत्रणेने ताबडतोब याच्यावरती कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही शेतकरी, आम्ही गावकरी एकत्र येऊन लवकरात लवकर उग्र असं आंदोलन करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.